आपल्या सर्वांनाच पाणीपुरी, रगडा, पापडी चाट, शेवपुरी या अशा गोष्टी सतत आवडतच असतात. पण ते बनवायचं मन करत नाही. विचार करतो की खूप वेळ लागेल, काम पडेल, जाऊ दे त्यापेक्षा बाहेरूनच खाऊन येऊ. पण असं नाही होणार. थांबा जरा. फक्त 10 मिनिटांमध्ये पापडी चाट आपण घरी बनवणार आहे आणि त्या पापडी आपण घरी बनवणार आहे. अजिबात वेळ लागत नाही. कुरकुरीत क्रिस्पी पापडीसाठी आपल्याला घ्यायचा आहे 1 कप मैदा. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे 1 टेबलस्पून रवा, बारीक रवा घ्यायचा, चवीपुरतं मीठ, ओवा आणि तेल इथं मी 1 टेबलस्पून घेतलेलं आहे. तेल पूर्ण व्यवस्थित मिसळून घ्यायचं. जोपर्यंत तेल मिसळत नाही, व्यवस्थित पीठ मिक्स करून घेत नाही, तोपर्यंत पाणी टाकायचं नाही, नाहीतर क्रिस्पी होणार नाहीत. तेल गरम करायची गरज नाही, नाहीतर जास्त कडक होतील. तेल गरम करू नका. आणि आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी इथं मी अर्धा कप घेतलेलं. थोडं थोडं करून पाणी टाका. जेवढं अर्धा कप मी पाणी घेतलेलं तेवढं सर्व बसलेलं नाही, थोडंसं शिल्लक होतं. पीठ छान मळून घ्या, जास्त पण सेल करू नका. आता यामध्ये जर बारीक रवा नाही भेटला तर मोठा रवा आहे तो मिक्सरमधून काढून घ्या आणि मग त्याच्यामध्ये मिक्स करा. डायरेक्ट जर तुम्ही तसाच टाकला तर व्यवस्थित लवकर भिजला जाणार नाही आणि ज्यावेळेस आपण पुऱ्या बनवू त्याच्यामध्ये रव्याचे कण तसेच दिसतील आणि पुऱ्या कडक होतील, क्रिस्पी होणार नाहीत. आता व्यवस्थित छान मळून झालेला आहे. आपल्याला फक्त 10 मिनटं त्याला बाजूला ठेवायचं आहे मुरण्यासाठी. तोपर्यंत आपण पापडी चाटचा आलू मसाला जो आहे तो बनवून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचे 3 उकडलेले बटाटे, स्मॅश करून घ्यायचे आहेत. जास्त पण बारीक स्मॅश करायचे नाही, मोठे मोठे स्मॅश करायचे. व्यवस्थित स्मॅश करून झालं की त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला जिरा पावडर. आता मी इथं जिरा पावडर जी घेतलेली आहे, जिरे रोस्ट करून मग घेतलेली आहे. त्याच्यात लाल तिखट टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं, बस एवढंच. आणि छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता यामध्ये तुम्ही कांदा नाही टाकायचा आहे, कारण आपण वरून पण कांदा सर्व करणार आहोत, तर कांदा डबल छान नाही लागणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही स्प्राउट्स देखील टाकू शकता, बॉइल्ड चणे वगैरे पण टाका, छान लागतात ते सुद्धा. आणि आता चला 10 मिनटं झालेले आहे. पीठ भिजलं आहे का बघू. व्यवस्थित अजून एकदा मिक्स करून घेऊया, मळून घेऊया. आणि आता त्याच्यामध्ये एकदा बघून घ्या त्याच्यामध्ये रव्याचे दाणे दिसत आहेत का. जर असतील तर अजून थोडा वेळ मुरत ठेवा, अजून 5 मिनटं भिजत ठेवा. आणि जर व्यवस्थित छान भिजलं असेल तर 2 पार्टमध्ये डिवाईड करा, व्यवस्थित गोळा करून घ्या. थोडं पीठ टाका आणि छान व्यवस्थित दोन्ही गोळे पातळ पोळी अशी लाटायची आहे आपल्याला. आता पातळ का लाटायची पोळी, कारण ज्यावेळेस आपण त्याच्या पुऱ्या पाडू तर ते आपल्याला पाणीपुरी नाही बनवायची, आपल्याला पापडी बनवायची आहे. तर त्या फुगल्या नाही पाहिजे, किंवा जर फुगल्या नाही तर त्या जाड तशाच कडक राहतील, व्यवस्थित चाट लागणार नाही. क्रिस्पी होतील पण त्या जाड चांगल्या नाही लागणार. तर व्यवस्थित छान पातळ अशी लाटून घ्या. इथं मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे की त्याचं थिकनेस किती ठेवायचं आहे. हे बघा, मी व्हिडिओमध्ये इथं दाखवतेच आहे तुम्हाला. बघा, एवढी आपल्याला जाडी ठेवायची आहे त्याची. पापडी चाट बनवायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला पुऱ्या फुगू नये म्हणून आपल्याला काटे चमच्याने त्याला होल करून घ्यायचे. आता पुऱ्या पाडण्यासाठी माझ्याकडे कुकी कटर होतं, तुमच्याकडे जर नसेल तर त्या साईजमध्ये ग्लास असेल किंवा वाटी असेल तर त्यांनी कट करून घ्या पुऱ्या. जास्त मोठ्या नको आणि जास्त पण छोट्या नको. आता सर्व पुऱ्या अशाच बनवून घेऊ. एकदम तळणार आहे आपण, त्यामुळं आधी सर्व बनवून ठेवू आणि मग पुऱ्या तळून घेऊया. हे बघा, पुऱ्यांचा साईज तुम्हाला कळलाच असेल हातावर. पुऱ्या तर बनतायत, पण तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तोपर्यंत सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण जर मी रेसिपी ॲड केली तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझी रेसिपी मिस नाही करणार. पुऱ्या तर आता सर्व बनवून झालेल्या आहेत. तेल गरम करायला ठेवायचं, तेल गरम झालं आहे का बघायचं आणि पुऱ्या सर्व छान क्रिस्पी होईपर्यंत तळायच्या आहेत मीडियम गॅसवरती. व्यवस्थित छान सर्व तळून घ्या, व्यवस्थित छान तळून घ्या. या पापड्या जर छान तळल्या गेल्या तर महिनाभर सुद्धा टिकतात ह्या. म्हणजे कधीही तुम्हाला पापडी चाट बनवता येईल. एकदा बनवून ठेवल्या महिनाभर टेन्शन नाही. ह्या फक्त पापड्या जरी खायचं म्हटलं ना तरी एवढ्या छान लागत होत्या की मनच भरत नव्हतं, फक्त पापडीसुद्धा खाऊ वाटत होती. मग झाले की नाही झटपट पापड्या तयार. आता चला चाट बनवायचे. मग त्याच्यासाठी मी इथं ग्रीन चटणी आणि गोड चटणी बनवून घेतलेली आहे. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो व्यवस्थित बारीक चिरून घेतलेला आहे मी. या पहा, पापड्या अशा ब्राऊन कलरमध्ये आपल्याला काढायच्या आहेत, जास्त पण ब्राऊन करायच्या नाहीत. मीडियम गॅसवरती या कलरमध्ये काढायच्या आहेत. आता पहा किती क्रिस्पी झालेले आहेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते, आवाज येतोय का बघा तुम्हाला.
आला की नाही आवाज? बघा किती छान कुरकुरीत खुसखुशीत झालेल्या आहेत. या तुम्ही महिनाभर म्हटलं ना तुम्ही ठेवू शकता. हे बघा विकतच्या तर त्या माहिती नाही किती दिवसाच्या असतात, त्याच्यापेक्षा घरी बनवून खाऊया ना. आता पापड्यांवरती आलू मसाला ठेवायचा, त्याच्यावरती कांदा, टोमॅटो, ग्रीन चटणी आणि गोड चटणी टाकायची, शेव टाकायची आणि छान मस्त एन्जॉय करायचं. तुम्हाला जर ग्रीन चटणी आणि गोड चटणीची जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन. मला जर स्नॅक्समध्ये चॅटच्या रेसिपी जर आवडत असतील तर मी याच्या अगोदर रगडा चॅटची रेसिपी यूट्यूबवरती लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा. त्याचबरोबर तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि याची मी इन्ग्रेडियंट विथ मेजरमेंट लिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की बघा. आणि आपली 10 मिनटात टेस्टी, चटपटी, क्रिस्पी अशी चाट पापडी तयार झालेली आहे. खा, एन्जॉय करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि हो, अशाच मी छान छान रेसिपीज अपलोड करत जाईन. त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला फक्त बेल आयकॉनवर प्रेस करायचं आहे, जेणेकरून मी जर नवीन व्हिडिओ अपलोड केला तर तो तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तो तुम्ही बघणार. थँक्यू.